राजदा हाँ राहून दे आराम करून दे, त्रास होईल. अमृता वहिनी हे घे औषध. राजदा हे घे, याच्यावरती लिहिलं आहे कुठली गोळी कधी घ्यायची किती घ्यायची. हा घे. ऐक ना, तू मोठ्याने बोललास तरी चालेल, ती जागीच आहे. अमृता वहिनी एवढं मोठ्याने नाही, तिला त्रास होईल, थोडं हळू. अमृता वहिनी बरं वाटतंय का? बरं वाटतं आता. आता बरंच वाटणार. आपण औषधं घेतल्यावरती अजून जास्त बरं वाटेल. आलंच. हे असं बघितलं ना की मला जास्त बरं वाटतंय. एक बोलतोच. जास्त आनंद कुठला माहितीये? तुझ्या गोरण्याचा आवाज मी नाही सहन करणार, आता अमृता वहिनी सहन करणार आहे. अमृता वहिनी आता हा त्रास सहन तू करायचा आहे. अरे तू काय बोलतोस, तुला कळतंय का? नाही काय नाही मी घोरत नाही खरंच. हा तो गॅरेज मध्ये काम करतो छोटू, तो म्हणतो की दादा तू बहुत घोरताय. मी नाही घोरत, मला माहिती आहे ना मी नाही घोरत. हा म्हणजे तुला घोरण्याचा त्रास होईल कदाचित, तेवढंच सहन करावं लागेल. नाही सहन करावं लागणार. मी गेस्ट रूम मध्ये झोपेन, नाही तर उगीच तुला सहन करावं लागेल. करेन मी सहन. तुला काही सहन करावं लागणार नाही पुढे अमृता. मी तुझ्या बरोबर असेपर्यंत तू काही सहन करायचं नाही आता. या आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला होता आम्ही. या आधी सुद्धा राजकुमारला घरात परत घेतलं होतं. अमृता आणि राजकुमारनी संसार करायचा ठरवला तर भविष्यात जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी तू घेणार आहेस. अहो काय झालं? कसलं टेन्शन घेतलं तुम्ही? सावली, तू राजकुमार दादाची जबाबदारी घेतेस खरी, पण जर तो चुकला तर काय? म्हणजे तुला खात्री वाटते त्याच्याबद्दल, आम्हाला पण आहे, पण आईला विश्वास नाही आहे त्याच्यावर. आई वारंवार म्हणते की जर तो चुकला तर ती तुला जबाबदार ठरवेल. असं काही नाही होणार. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, आणि राजकुमार सर कोणतंही चुकीचं पाऊल नाही टाकणार. आधीच त्यांच्यामुळे इतरांना खूप त्रास झालाय, त्यामुळे मला तरी असं नाही वाटत आहे की ते परत कोणत्या चुकीच्या मार्गावर जातील. म्हणून मी त्यांची जबाबदारी घेतली. हॅलो जगन्नाथजी, बोला. हो चालेल, बरं उद्याच करते. काय म्हणाले जगन्नाथजी? तुमच्या ऑफिसमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवण्यासाठी मी त्यांना मुहूर्त काढायला सांगितला होता, आणि ते म्हणालेत की उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. आपल्याला फक्त उद्या 11च्या आत कधीही मूर्तीची स्थापना करावी लागेल. सारंग सर, राजकुमार सरांच्या बाबतीत तुमच्या मनात खूप शंका येते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. विठुराया कायम आपल्या पाठीशी उभा आहे. और एक अमृता, गोळी घ्यायची.
करायचं नाही का मला? तू पण आठवण करून दिली नाहीस. मी देतो म्हटलं ना. संपो करू दे ग. आधी कधी केलं नाहीये मग. आत्ता कुठे डोळे उघडलेत माझे. करू दे मला हे सगळं. बर आता रात्रीच. अहो हा चेन कुठे आहे तुमची? चेन ही काय? ही नाही, सोन्याची. ती मी ऍक्च्युली ते काय झालं, मी जुगारात हारलो. मी पैसे नव्हते त्यामुळे अंगठी, तू दिलेली चेन मी जुगारात हारलो. मला खरंच पैशांची त्यावेळेस खूप गरज होती. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नाहीतर मी नसतं केलं. तू पण मी आता मी तसा नाही राहिलोय. खरंच सांगतो, मी पूर्ण बदललोय. मला गुरु भेटले. त्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि आता मी ठरवले की त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे जायचंय. मी खरंच बदललोय. माझ्यावर विश्वास. अरे वा, खूप सुंदर भाकड कथा सांगतोस तू राजकुमार दादा. अरे कुठे चाललास? तुझ्याशीच बोलते मी. थांब. तुझ्या ह्या भाकड कथांवर घरच्या सगळ्यांचा विश्वास बसला असला तरी मॉमने अजून विश्वास ठेवलेला नाहीये, माहितीये ना तुला. आणि मलाही बघू देत तुझ्या गुरुजींनी सांगितलेल्या मार्गावर तुला किती काळ चालता येतंय ते. एनिवे बहिणी, कशी आहेस तू? बरी. ॲक्च्युली मी मगाशीच येणार होते, पण आता काय, तुझा नवरा आहे तुझी काळजी घ्यायला, म्हणून मी नाही आले. पण अमृता वहिनी, मला एका गोष्टीचं खूप जास्त आश्चर्य वाटतंय. ज्या माणसाने तुला नवरा म्हणून कधीच सन्मान दिला नाही, कायम डिसरिस्पेक्टफुली वागला तुझ्याशी, तुला कधी विचारलं नाही, तुझ्यासाठी कधी प्रेमाने काही आणलं नाही, तुला कधीतरी बाहेर फिरायला नेलं का? तर अजिबात नाही. नवरा म्हणून या माणसाचं जे कर्तव्य होतं ते त्याने कधीच पार पाडलं नाही. चल बरं ठीक आहे, ते समजू शकते मी, कामामुळे होत असेल असं. पण ज्या माणसाने तुला धोका दिला, चीट केलं आणि ते सगळं तुझ्या समोर असताना सुद्धा तू त्याला जवळ येऊ देतेस, राहू देतेस का? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.